आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. निश्चितच सिनियर 40+ मध्ये सध्या मनके विकेट सुरू आहे आणि इथे आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. राऊंड द विकेट. राजन यांचा चेंडू अगदी मिडल स्ट्रीक वर होता. ऑन साइडला वलवायचा होता फटका, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा लेग बाईज. पहिली धाव ही लेग बाईजच्या स्वरूपात बंदरामूर्ती काल्हेर संघाच्या फलकावर आलेली आहे. आता स्ट्राईकवर असतील तानाजी पाटील. फुल टॉस चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला आहे. चेंडू डीप मिड विकेट डिझाईन करत ट्रॅव्हल होतोय. शत्रक्ष प्रयत्न सफल. चेंडू सीमा पार. भाऊ सरांचा इशारा येतो चौकार. निश्चितच पहिल्या सामन्यातून 0 धावसंख्येवर बाद झाले होते. झेलबादच्या स्वरूपात तानाजी पाटील, मात्र या सामन्यातून त्यांनी चौकाराने आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलेले आहे आणि संघाची धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे. गोलंदाज राजन. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू होता. चेंडू बॅकवॉट स्पेलिक रिजन कडे गेला होता. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे. निश्चितच मित्रांनो, आजच्या दिवसाचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक विजय संपादन केलेले आहे. बंदऱ्या मारुती काल्हेर संघानं विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला पराभूत केलेले आहे, तर तुफान पिंपळा संघानं जानमन भावाले येथे फटका फसलाय. चेंडूच्या खाली कुणाल आणि ते पहिला फलंदाज बाद बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचा तानाजी पाटील. 7 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलेले आहे. नवीन फलंदाज अरविंद क्रमांक 3 वर. इथे ऑन साइडला फटका खेळले बघूया. डीप मधून क्षेत्ररक्षक चांगला थ्रो आणि फलंदाज धावचित बाद दया भंडारी. 8 या धावसंख्येवर पहिली सलामीवीर जोडी खेळाडू कक्षामध्ये गेलेली आहे. अगदी पहिल्या सलामीवीर जोडीला 8 या धावसंख्येवर बाद करण्यात यश आलेले आहे. सांघिक कामगिरी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं डीप मिड विकेट डिझाईन करून. संतोष येत आहेत, संघाचे माजी संघनायक संतोष मडवी. निश्चितच आज रमेश दादा पाटील देखील कोच संघाच्या सोबतीला नाही आहेत. मंगेश दादा माली देखील दिसत नाहीयेत. राजन सिनियर
समाधान म्हात्रे, इथे मिस टाइम, इष्टरक्षक दक्ष, फलंदाज संतोष मडवी बाद 0 धावसंख्येवर. निश्चितच मी तर म्हणेन की राजेन यांनी अगदी पॉवर प्लेचं षटक हे पॉवरफुल टाकलेले असं म्हणायला हरकत नाहीये. दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 2 अशा पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या आणि ते पहिल्या षटकाची समाप्ती आणि 3 बाद 8 धावा. म्हणजे निश्चितच राजेन यांनी या महत्वाच्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाजीसाठी राजेन येतोय, संघातील एक महत्वाचा खेळाडू आणि अजूनही येणाऱ्या फलंदाजीमधून आपल्याला विनायक आणि सुनील यांचं येणं बाकी आहे. बघूया. सचिन आणि विनायक असे 2 खेळाडू आहेत, त्यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. बघूया 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बॉलर कोण? अंबादास येतोय. स्ट्राईक वर अरविंद. तर अंबादास दुसऱ्या षटकाला प्रारंभ करतील ओव्हर द विकेटनी. फलंदाज अरविंद यांच्यासाठी पहिला चेंडू. चला वेळ कमी घ्या, गेम स्पीडअप करा. पहिल्या चेंडूला अतिशय चांगला लेटकटचा फटका आपण पाहतोय. डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण होते. बघूया चेंडू अडवले मात्र उचलण्यासाठी वेळ आणि ते 2च धावा येतील. 2च. कॉलिंग व्यवस्थित झालेली नाहीये. दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. राजेन आणि अरविंद या जोडीने देखील भरपूर क्रिकेट खेळलेले आहे बंद्रा मारुती काल्हेर संघासाठी आणि खूप मोठा दांडगा अनुभव या दोन्ही फलंदाजांच्या पाठीशी आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 3 बाद 10. इथे कॉटन बॉल, फलंदाज बाद. निश्चितच यष्टीरक्षक कालोरम याला आपण पाहतोय. नेहमी जास्त आपण जगदीश म्हात्रे यांना तुफान पिंपळा संघाकडून यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण करताना पाहतोय. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कालोराम सध्या त्यांची जागा भरून काढतोय. 10 या धावसंख्येवर 4था धक्का. आणि मला वाटतं मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू सचिन येतोय. सचिन आणि जय बजरंग कारिवली संघाचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. अगदी वेळेवर हा संघ पोहोचलेला आहे. त्यांना सांगितलं होतं की 3 वाजता आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहायचं आणि अगदी बरोबर वेळेवर हा संघ इथे पोहोचतोय. आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं खूप आभार. दोन्ही धावसंख्या झाली ती 12. बघूया चालू सामन्यातून कुठला संघ या सामन्यावर विजय मिळवून
आजच्या दिवसातील प्री क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी जय बजरंग कारवली संघासमोर कुठला संघ दाखल होतोय? बंदऱ्या मारुती काल्हेर की तुफान पिंपलास? अतिशय चांगला चेंडू, चेंडूला खोदून काढलेला चेंडू डीप लॉंग ऑफ रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण होते छत्रपती यांच्याकडून. धावसंख्या 13. वीर तानाजी क्रीडानगरी मधून सरपंच उपसरपंच चषक गावदेवी ओवली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. ऑनसाइडला फटका खेळलेत, गॅप मधून चेंडू फरार, 4 धावांसाठी चौकार. 13+4 राजेनीच्या बॅट मधून आज चौकार आला होता आणि धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. अगदी 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सचिन खेळतोय 3 वर 2 चेंडूनिशी, तर राजेन यांनी चौकाराने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेले आहे आणि आतापर्यंत पहिल्या डावातील 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 17 या धावसंख्येवर बंदऱ्या मारुती काल्हेर संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोलंदाज तयार. इनसाइड आउटचा फटका, छत्रपती यांच्याकडून थोडीशी चुकी आणि झेल कोणाचा सोडलाय तर राजन याचा. क्रिकेटमध्ये मित्रांनो घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण असते. जेव्हा जेव्हा तुम्ही फलंदाजांना अशी संधी दिलेली आहे तेव्हा तेव्हा ते संघासाठी खूप घातक ठरलेले आहेत. क्षेत्ररक्षण हा गोलंदाजाचा पाठीचा कणा असतो. तुम्ही जर अशा चुका केल्या आणि गोलंदाजाने जर जास्त धावा खर्च केल्या तर तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकत नाहीयेत. इथे चुकी झालेली आहे. मात्र बघूया छत्रपती यांच्याकडून जी चुकी झालेली आहे आणि जी संधी मिळालेली राजन याला, त्या संधीचं सोनं किती करतोय हा फलंदाज. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 झालेली आहे. राजन यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या, त्यानंतर अंबादास यांनी दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, म्हणजे 9.00च्या सरासरीनं बंदऱ्या मारुती काल्हेर संघाने पहिल्या 2 षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा बनवलेल्या आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 विकेट हातामध्ये आहेत. बघूया गोलंदाज मला वाटतं रमेश मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आणि तिसरं षटक टाकण्यासाठी संघनायकांनी त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. बघूया संतोष माली यांनी देखील रमेशाला काहीतरी कानमंत्र दिलाय, मात्र समोर जीवनदान मिळालेला खेळाडू आहे राजन. चला गेम सेवडअप करा. कालूराम आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. वेळ कमी घ्या. अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 2 सामने खेळवायचे आहेत आणि चालू असलेला एक सामना, म्हणजे एकूण 3 सामने पूर्णपणे अजूनही व्हायचे बाकी आहेत. गोलंदाज रमेश, पहिला चेंडू बघूया काऊ कॉर्नर रिजन मधून 1 बाउन्स सीमा पार, चौकार. चौकारांनी धावसंख्या वाढून होईल ती 22. 18+4 13 चेंडू मध्ये 22 धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया झेल सोडल्यानंतर राजन यांनी चौकार मारलेले आहे. 5 या धावसंख्येवर झेल सोडला होता. या इथे पुन्हा एकदा मोठा फटका, उंची जास्त, लांबी देखील तेवढीच, चेंडू सीमा पार, षटकार. बघा 10 का दम, 2 चेंडू मध्ये 10 धावा. झेल सोडल्यानंतर
राजन याच्या बॅटमधून. आणि निश्चितच मित्रांनो, क्रिकेटमध्ये नेहमीच बोललं जात आहे की घ्या कॅच आणि जिंका मॅच. बघा, छत्रपती यांच्याकडून झेल सुटला आणि राजन यांनी त्या संधीचा फायदा उठवला असं म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडूमध्ये 10 धावा ठोकून काढलेल्या आहेत. गोलंदाज रमेश याच्यावर आणि धावसंख्या पोचली ती 28 वर. 18 धावा होत्या 12 मध्ये आणि ते 2 मध्ये 10 आलेले आहेत. आणि अजूनही राजन खेलपट्टीवर. गोलंदाज रमेश लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. पुढे येऊन खेळलेत अगदी बॉलर टू ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची सांगता होते. निश्चितच अगदी समोर चेंडू ठेवला होता. या आधीच्या सामन्यामध्ये जानमन भावाले संघाविरुद्ध त्यांनी विजय केने याचा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल टिपला होता. या इथे ऑन साईडला फटका खेळलेत. बघूया, कुणाल चेंडूच्या समोर आहे. उचलून फेकी करीपर्यंत दुसरी धावेसाठी डेंजर एंडला राजन. थोडंसं लेजी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच हवेचं झोक देखील आहे. चेंडू तुम्हाला जास्तीत जास्त ताकदीने फेकावा लागेल कारण की त्या एंडला हवा जोरायची आहे. म्हणजे तुमचा थ्रो नक्कीच थोडासा स्लो येणार आहे. कारण की आपण एकंदरीत जर मैदानामध्ये हवेचा ओघ बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त आहे. आणि निश्चितच त्या एंडनी थ्रो फेकताना थोडीशी ताकद ही खेळाडूला लावावी लागेल. फलंदाजाला मात्र ताकद पुरेशी लावायला लागणार नाहीये. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी या षटकामध्ये येतोय राजनेच्या बॅटमधून दुसरा षटकार. वा, काय फलंदाजी. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. म्हणजे 12 मध्ये 18 होत्या आणि इथे 5 मध्ये 18 आलेले आहेत. हा खरा क्रिकेट. म्हणूनच क्रिकेटला निश्चित खेळ म्हटला जातोय. पहिल्या 12 चेंडूमध्ये 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि रमेशच्या 5 चेंडूवर अगदी 18 धावा या ठोकून काढलेल्या आहेत फलंदाज राजन यांनी. आणि झेल सोडल्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेले आहेत या 18 धावा. चौकार, षटकार, डॉट, 2, 6. बघूया अजूनही झेल हा किती महागात पडतोय. तुफान पिंपळा संघाला 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. आणि खेळपट्टीवर विनायक याचं देखील येणं बाकी आहे. आणि एक आक्रमक पावित्र्य मैदानामध्ये स्वीकारलेला तो राजन यांनी अगदी ठोक्कम ठोक फलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 डॉट आणि 1 दुहेरी अशा 18 धावा त्यांनी आतापर्यंत ठोकलेल्या आहेत. आणि निश्चितच आज जय बजरंग कारिवली संघाने देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. खास करून संजय आणि नीलम नाईक यांनी देखील अशाच प्रकारची फलंदाजी या खेळपट्टीवर केलेली आहे. पहिल्या सामन्यातून निश्चितच संजय सामनावीर राहिले होते तर दुसऱ्या सामन्यातून संदीप. आणि बघूया अजून एक आजच्या दिवसातील त्यांचा सामना शिल्लक आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल शेलूमाता वल या संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज रमेश मार्गस्थ होतील. राजन याच्यासाठी बघा दबाव दबाव आणि दबाव. निश्चितच झेल सोडला आणि त्यानंतर मात्र त्यांनी 18 धावा या 5 चेंडूमध्ये कुटून काढलेल्या आहेत रमेशच्या गोलंदाजीतून. वेलकम आनंदभाऊ पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे
संघ नायक आहेत. कौकार्नर मधून चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवर समाधान. बघा स्ट्राईक स्वतःवर राखून ठेवलेली आहे. तब्बल 19 धावा या षटकामध्ये रमेश याच्या खर्च झालेले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर बंदऱ्यामारुती काल्हेर संघ 4 बाद 37 धावा 37. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडूमध्ये बंदऱ्यामारुती काल्हेर संघानं प्रथम फलंदाजी करताना बनवलेले आहेत. आता बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन संतोष माली येत आहेत की अजून कुठल्या आपल्या सहकार्यावर विश्वास दाखवत आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये देखील संतोष माली यांनी बावाले संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. 3 चेंडू टाकले. शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि एकूण षटकामध्ये धावा त्याने 11 खर्च केल्या. बघूया इथे हा सामना दुसरा आहे, संघ देखील दुसरा आहे आणि या सामन्यातून कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते येणारे 6 चेंडू सांगून जातील. गोलंदाज संतोष माली पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज राजन. शॉर्ट रन अपनी. पहिल्या चेंडूवर मोठा धमाका षटकार. अगदी राजन याला ठाऊक आहे की संतोष मालियाचा चेंडू कुठे लँड होईल आणि अगदी त्याच जागेवर येऊन उभा होता. चप्पल क्रॉस झाले होते. चेंडूला फुलटॉस बॅटवर घेतला आणि सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी पाठवून दिला आणि धावसंख्या झाली ती 43. 46 धावा झाली आहेत आणि झेल सोडल्यानंतर मी तर म्हणेन की तब्बल 25 धावा या राजिनेच्या बॅटमधून आलेले आहेत. निश्चितच पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच लाईनवर जणू काही रिप्ले पाहायला मिळतो. आमच्या कॅमेरामॅन च्या डोक्यावर दस्तक पे मस्तक देते हुए गेंद 6 रन केले. काय फलंदाजी आहे. ठोकम ठोक. अगदी धावा इथे गोलंदाज देत नाहीयेत तर फलंदाज ठोकून काढतोय असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या झाली ती 49. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करतोय बंदऱ्यामारुती काल्हेर संघ. 36 धावसंख्येवर खेळतोय. बघूया स्पर्धेची पहिली 50 करण्याची संधी आहे. 36 झालेली आहेत. 14 बाकी आहेत आणि चेंडू 4 आहेत. आणि या चेंडूवर फटका फसलाय. झेल सोडलाय. बघूया झेल सोडलाय आणि एकाच धावेवर समाधान. 36 वर झेल सोडलाय. 37 झाल्या आणि संघाच्या एकूण 50. इथे बघूया षटकार. निश्चितच पहिल्या सामन्यातून फक्त 11 धावा दिल्या होत्या संतोष माली यांनी. 3 चेंडू टाकून देखील आणि या सामन्यातून 4 चेंडूमध्ये 19 धावसंख्या 56. पुन्हा एकदा एक मोठा फटका. आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. काय फलंदाजी आहे बंदऱ्यामारुती काल्हेर संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून. 62 अगदी 62 धावा झालेल्या आहेत आणि संतोष मालेच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा. चार षटकार आणि एक सिंगल. हा शेवटचा चेंडू फटका फसलाय आणि ते झेल सुटलाय आणि ते 2 धावा देखील आलेले आहेत. बघा या सामन्यातून
मी तर एवढंच सांगेन की जेल सोडल्यानंतर राजेंनी बनवल्या 31 आणि शेवटच्या षटकामध्ये संतोष मालियाच्या धावा आल्या 27. हे 2 टर्निंग पॉइंट असू शकतील. एकूण धावा झाली आहेत 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष असेल विजयासाठी तुफान पिंपलास संघासमोर. काय फलंदाजी, अगदी ठोकम ठोक हायलाइट क्रिकेट. एकूण षटकार जर आपण बघितले या इनिंग मधले 5 षटकार आले होते आणि 3 चौकार. 6 षटकार आहेत, सॉरी 6 षटकार, 64 धावा बनवल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये अगदी ज्या प्रकारे काल्हेर संघाने फलंदाजी केली तशीच फलंदाजी पाहायला मिळेल. काही चांगली गोलंदाजी ही आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज मोहनदादा भैर. लागे नाही ताईला फोन करीत त्याला माहित आहे. याचं नाव सांगा येऊन इथे बस ठेवलं काम काय नाही चुकीचा सगळा तो महाराज निघला त्याला माहित आहे. तो बी निघतात तुडतुड्या इकडे येते त्याला बी जमते. इतर तिकडे जाऊया बसू का जाऊया झाडू आणाच्या उठ उठ मा उठ पण हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गावदेवी 40+ ओवळी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 मित्र स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून पाहतोय आपण हे सामने. हॅलो 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 किती टार्गेट हँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे.
राजन आणि उमेश. चला पंचांना देखील विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आज निश्चितच क्रीडानगरीमध्ये काही मान्यवर व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये आपण पाहतोय आमचे आदरणीय चिंतामण पाटील असतील, राजू पाटील असतील, त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे न्यू 40+ वीर ताणी दापुडे संघाचे सर्व ऑनर मालक आनंद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मान्य श्री आनंद भाऊ, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निलमजी नाईक, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये भारतजी पाटील जय बजरंग कारविली संघाचे कॅप्टन, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणायचं आहे. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि जय बजरंग कारविली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर कुंदनजी पाटील, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणायचं आहे. विजयासाठी एक मोठं लक्ष आहे. 65 धावांचं प्रतिशत आपण विचार केला तर 16.25 ची सरासरी आहे. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज तानाजी, तर सलामी जोडी आपण पाहतो मैदानामधून रमेश आणि राजन. आदरणीय पप्पू शेठ त्याचबरोबर तानाजी पाटील, तुम्हाला देखील विनंती आपण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका बिगिट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हते की निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं. या ठिकाणी मात्र एक फुलेंचा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका देखील रमेश याच्या बॅटमधून पाहतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकाराने रमेश आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघात देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होती ती बिन बाद 4. हॅलो, मान्य श्री तानाजी पाटील संघटनेचे सन्माननीय खजिनदार आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज तानाजी. चेंज ऑफ पेस परिवर्तन थोडंसं पाहिलं होतं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे, कुठल्या प्रकारची चूक नाहीये. वेल जज कॅच. विनायक याच्या माध्यमातून सुरेख सुंदर असा झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय तुफान पिंपळाच्या संघाचा रमेश. चेंडूमध्ये निश्चित थोडंसं आपण परिवर्तन पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता फलंदाजाचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. चेंडू ऑन साईडला आपण पाहिला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण आणि महत्वाचा फलंदाज रमेश मात्र या बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन कालूरा मला नेक्स्ट न्यू बॅट्समन मनोज येतोय, संघाचा कॅप्टन आहे. हॅलो, दोन धावा घेण्याची संधी, दोन धावांची संघात धावसंख्या 2 ने पुढे संख्या धावसंख्या होते 30-1 षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. विजयाचं लक्ष 65 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. निश्चितच
जे आव्हान आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडूवर पुढे येऊन फोर्स करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय, चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजाला. एक धावणी संख्या धावसंख्या 7 वर पोहोचते. प्रति षटकापणे विचार केला तर 16.25 ची सरासरी मोठं लक्ष्य आहे, मोठं आव्हान आहे आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. फलंदाज मनोज. आता मग फुल यांचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील पाहतोय. अरुंदी कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगले शतरक्षण अरविंदच्या माध्यमातून, मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. राजन वर संपली. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद. 9. एक खराब सुरुवात आहे, थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. साजेशी कामगिरी धावपालकावर दिसत नाहीये. जे आव्हान आहे, आव्हानाचा पाठलाग करताना थोडंसं मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर ज्याला म्हटलं जातं ते स्पष्ट दिसताना आपण पाहतोय तुफान पिंपळा संघावर. नेक्स्ट न्यू बॅट्समन संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे कालूराम. नीलम नाईक आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोन रेग्युलर ग्रामीण संघटनेचे सन्माननीय प्रेसिडेंट नीलमजी नाईक आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष आहेत आणि जय बजन कारविली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून देखील आपण चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहिलं होतं. के ट्रॉफी 2021 चे प्रणेते दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज मिथुन. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन अँड बॅटल मनोज. अतिशय चांगला चेंडूचा फलंदाज थोडासा शपल निश्चित झाला. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र थोडीशी लाईन चुकीची आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेगच्या एक्शन सोडून जाणारा चेंडू पाहतोय. पंच वाईटचा इशारा करता. एक धावेचा निवड. धावसंख्या एक धावने पुढे सरकते. धावसंख्या होते ती पंदेव अतिशय चांगला फटका, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 11. बघा, संघामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता. एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. या पर मोठं आव्हान आहे. मिथुन ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, हलक्यात बॅटपेक्षा चेंडू थोडासा स्टिअर केलं जातं. चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सरपंच चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन गावदी 40+ ओळी यांच्या माध्यमातून विद्यमान सरपंच माननीय श्री मनीष पाटील. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका आहे, मात्र प्लेसमेंट चांगलं नाहीये. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सेमर चेंडू ट्रॅव्हल झाला, लँडिंग झाला. आउट फील्ड मधून आपण काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहिलं. राजेनेच्या माध्यमातून बेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज फेल होतोय कालीराम. नेक्स्ट बॅट्समन शिवा येतोय. चला, जे 30चं सर्कल आहे ते गेलं आपण क्रॉस करायचंय.
पिंपला संघामधून सध्या आपण जगदीश मात्रे या खेळाडूला पाहत नाही, थोडंसं आउट ऑफ टूर आहे. यस यस. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज इन ऍक्शन मध्ये दिसत नाहीये. चला प्लीज आपण बेल कमी घ्या. स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड मित्र आपण पाहू शकता या ठिकाणी. त्या स्टँडचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद भाऊ, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू, चुकीची लाईन. लेग बाईकचा इशारा तो पंचाचा एक धावेचा निरोध. धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होते ती 15. क्रॉस द लाईन, थोडंसं आडव्या बॅटिंग चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बघा फेक थोडीशी रॉंग इन. दोन धावा कंप्लीट आहेत ना. तो मनोज झाला. मनोज 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मनोज बाद आहे. या 2 धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होते ती 17. षटक क्रमांक दुसरं संपतंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही मित्र या स्पर्धेसाठी खास करून गावदी स्पोर्ट्स पिंपळकर संघाचे कॅप्टन आणि उत्कृष्ट क्रिकेटर नंदू पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद नंदूजी. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. त्याचबरोबर त्यांच्याकडनं दोन्ही संघांना देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. चालू सामन्यातील 2 संघ आपण पाहतोय. तुफान पिंपलास विपक्ष बंदऱ्या मारुती काल्हेर या दोन्ही संघांना देखील त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद नंदूजी. त्याचबरोबर आमचं कॉमेंट्री पॅनल, गुणलेखक, पंच यांच्यासाठी देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. संतोषाच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. राजन पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय. 2 षटकांनी चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार संतोष माळी याच्या बॅटमधून आता पाहतोय. का लाजवाब फलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंना फेस करताना मात्र अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली. संतोष माळी याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार देखील पाहतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 25. येणारे 10 चेंडू विजयासाठी अजून 40 धावांची गरज आहे. आता मात्र एक सुरेख फेक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज थोडासा स्टेप आउट निश्चित झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीत करता आली नव्हती. चेंडू लाईन अप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र गोलंदाज थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतो. पहिल्या 2 चेंडूवर मोठे पटकायला लागतो. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट देखील आपण पाहतोय. संतोषाच्या बॅटमधून स्विंग अँड मिस. परिपूर्ण बीट होताना 2 चेंडू संतोष. अतिशय चांगला फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते 26. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही
या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय, नॉनस्टॉप सी मार्शा बाहेर जाणार, चौकार देखील त्याच्या बॅट मधून येतोय. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 30. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर येणारे चेंडू 6 विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. बघूया येणारे 6 चेंडू मधून तुफान पिंपला संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय, अगेन्स्ट कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेसाठी आणि खास करून दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी क्रिकेट संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष शरददादा भोईर, जय भोलेनाथ संघाच्या सर्वेसर्वा शरदजी भोईर यांच्याकडनं ऑर्गनाइज कमिटी आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. हा चेंडू मात्र थोडासा दिशेने विनायकाचा आपण पाहिला, लीग स्टंपला सोडून जाणार, पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळ धावसंख्या 1 ने पुढे सरकते. येणारे चेंडू 6 विजयासाठी 34 धावांची गरज. 6 गेंदे 6 से 34 रनों की जरूरत है. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील पाहतोय, चेंडू मिड विकेटला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तीन धावा कंप्लीट, 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सरकते 34. 5 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्रिकेट नसून मला वाटतं जरा फुटबॉल खेळतोय का काय. अरविंद फलंदाज मात्र या ठिकाणी नाग बाद होतोय. शिवा नेक्स्ट बॅट्समन विनोद येतोय. विनायक आणि पहिला चेंडू खेळताना काय जबरदस्त फटका आपण पाहतो विनोदीच्या बॅट मधून. सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका, चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली, ऑन साइडचा धमाका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. बिग ब्लास्ट, चेंडू सीमाच्या बाहेर जाणार, आउट ऑफ पार्क षटकार. 6 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते. येणारे चेंडू असतील 3 आणि आता विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. कोण गावेल फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील औरंदी कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे 2 धावा घेतलेल्या आहेत. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी अजून 21 धावांची गरज. आता मध्ये सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज क्लिंग बॉल वरतोय, अराउंड द लेग ट्रिपल अचित.
उत्तम अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ब्रह्मास्त्र सोडलं होतं. गोलंदाज विनायक याच्या गोलंदाजीमध्ये आपण शेवटचा एक चेंडू शेष आहे. 21 धावांची गरज आहे. तुफान पिंपळा संघाचे समर्थक देखील जे बसलेले आहेत ते आता मात्र उठून उभे राहिलेले आहेत. अतिशय चांगला चेंडू. चेंडू मात्र बॅटच्या आऊटसाइड घेतो. चेंडू जातोय नॉन स्टॉप सीम मार्चे बाहेर चौकार. कुणालाच्या बॅट मधून हा सुरेख सुंदर फटका आपण पाहतोय. मात्र फक्त